असे बोलके समाजसुधारक. आणि कर्ते समाजसुधारक असे की त्यांनी ठरवलं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये केलंच, मग तिकडे काही होऊन जाऊ द्या, कुणाचा जीव चालला जाऊ द्या. म्हणजे अशी कित्येक परिस्थिती आपल्याला बघायचं आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी महिलांसाठी जे शिक्षणाचं कार्य केलं त्यासाठी 4 लोकांना पाठवलं गेलं होतं पुरोहितांनी त्यांना ठार करण्याकरिता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा महार सत्याग्रह तिथली जी चळवळ हाती घेतली होती तेव्हा त्यांनासुद्धा ठार करण्याचा प्लॅन करण्यात आलेला होता. राजश्री शाहू महाराज जे कोल्हापूर संस्थानाचे राजे होते, आली वेळ तर त्यांनासुद्धा पुरोहित वर्गाने ठार केलं असतं, एवढी गंभीर परिस्थिती होती. पण हे समाजसुधारक मात्र बोलके नव्हते, कर्ते होते. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तोंडातून निघालेला शब्द, बंदुकीतून निघालेली गोळी आहे ती कधी परत येऊ शकत नाही, अशी ही सर्व मंडळी होती. एकदा ठामपणे आपण विचार करून विचार मांडला आहे तर त्याला पूर्ण करायचं. पण सर्वच्या सर्व समाजसुधारक अशी दिसत नाही. तर जे समाजसुधारक फक्त बोलतात पण काम करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा ते कमी पडतात, तेव्हा आपण त्यांना बोलके समाजसुधारक म्हणू. आणि जे बोलतात आणि करतातसुद्धा ते झाले कर्ते समाजसुधारक. तर आधी बघा, प्रमुख आपल्याला जे समाजसुधारकावर भर दिला जातो, महात्मा ज्योतिबा फुले, आगरकर, महर्षी कर्वे, त्यानंतर राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिंदे, 6 जरा जास्त भर आहे. पण याच्या व्यतिरिक्त काही मग समाजसुधारक नव्हते का? अशातला भाग नाही, भरपूरचे समाजसुधारक आहेत. आपण थोडीफार माहिती घेऊन घेऊ आणि सिक्वेन्सली जाणार, म्हणजे त्यांच्या वयानुसार. म्हणजे असा विचार करू नका नाही सर बाबासाहेब आंबेडकर आधी शिकवा किंवा फुले आधी शिकवा, असं नाही होणार. सिक्वेन्सली जाणार आपण त्यांच्या वयानुसार. आधी जे जन्माला आले त्यांच्याबद्दल आपण आधी शिकूया. मुंबईचे शिल्पकार आणि महाराष्ट्राचे पहिले असे व्यक्ती आपण ज्यांना म्हणू शकतो ज्यांनी समाजसुधारकांचे कामं आणि राजकीय सुधारण्याचे कामं सुरू केलेले, ते होते नानाशंकर सेठ. नानाशंकर सेठ यांचा जन्म 10 फरवरी 1803ला ठाण्यामध्ये मुरबाड या गावामध्ये. ब्राह्मण सोनार होते, ते जातीने श्रीमंत व्यक्ती होते. पण त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि मग काहीच दिवसामध्ये, अवघ्या 18-19 वर्षामध्येच त्यांच्यावर घरची जबाबदारीसुद्धा आली. पण असं लक्झरियस जीवन त्यांनी कधी जगलं नाही. पैसा कितीही अमाप असला तरी त्यांनी पूर्ण वेळ आपला समाज सुधारणा आणि राजकीय सुधारणेकडे प्रचंड वेळ दिलेला. यांना मुंबईचं शिल्पकारसुद्धा म्हटलं जातं. मुंबईमध्ये भरपूरशा सुधारणा, भरपूरसे इन्स्टिट्यूट, कॉलेजेस सुरू करण्याचं श्रेय यांना गेलेलं आहे. आता मग मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये एल्फिस्टन कॉलेजची स्थापना झालेली, ती स्थापनेमागे सुद्धा यांचा मोठं श्रेय आहे. या व्यतिरिक्त एक बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली होती. ही संस्था महाराष्ट्राकरिता, म्हणजे त्यावेळेस महाराष्ट्र तर नव्हतं, मुंबईकरता पहिली एज्युकेशनल सोसायटी होती, पहिली एज्युकेशन संस्था होती जिंच्या मार्फत शाळांची स्थापना करण्यात आली, कॉलेजेसची स्थापना करण्यात आली, शाळेमध्ये पुस्तकं पुरवले गेले. खालच्या स्तरापासून तर वरच्या स्तरापर्यंत सर्वांना शिक्षण देण्याचं काम त्या संस्थेने केलं होतं. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, त्या सोसायटीचे सुद्धा प्रमुख सदस्य म्हणून नानाशंकर सेठ होते. त्यांचं मूळ नाव मात्र मुरकुटे असं होतं. बघा, त्यांच्या मूळ नावावर प्रश्न पडतात बरं का. भरपूरसे समाजसुधारक किंवा व्यक्ती जे त्यांच्या मूळ नावाने ओळखलं जात नाही, नानाशंकर सेठ असं जरी म्हटलं गेलं तरी त्यांचं मूळ नाव मुरकुटे. या व्यतिरिक्त जर मुंबईमध्ये इतर सुधारणा बघितल्या तर एक दंगल झाली होती ठाण्यामध्ये हिंदू आणि मुस्लिमांमध्ये. मुस्लिमांकडनं विठ्ठलाची मूर्ती फोडण्यात आलेली आणि त्यानंतर जे दंगे झाले त्यात पोलिसांनी हिंदूंवरच आरोप लावून त्यांच्यावर खटले भरले होते. तर त्या मुद्द्यामध्ये नानाशंकर सेठ पुढे येऊन हिंदूंना त्यांनी न्याय मिळवून दिला की बाबा खऱ्या अर्थाने दंगे करणारे हिंदू नव्हते, नेमकी मूर्ती जी आहे ती विठ्ठलाची फोडली गेली. ते एक त्यांचं महत्त्वाचं कार्य. भारतामध्ये रेल्वे सुरू झाली होती मुंबई ते ठाणे, तर मुंबई ते पुणे दरम्यानसुद्धा रेल्वे सुरू करावी असा एक मोठा प्रकल्प यांनी हातामध्ये घेतलेला. आणि नेमकं त्यांनी जे प्रयत्न केले, मग कालांतराने मुंबई पुणे अशी सुद्धा रेल्वे लाईन्स टाकल्या गेल्या आणि रेल्वे सुरू झालेली. यांनी सुद्धा मुलींसाठी शाळा काढलेल्या होत्या मुंबईमध्ये. बेसिकली दलित समाजासाठी सुद्धा थोडेफार त्यांनी कार्य केलेले आहेत. भरपूरसे इन्स्टिट्यूट त्यांनी स्थापन केलेले आहेत. 1852ला बॉम्बे असोसिएशनची स्थापना झालेली होती. एक राजकीय संस्था होती बॉम्बे असोसिएशन, त्या बॉम्बे असोसिएशनचे सुद्धा सदस्य होते. पुढे 1865च्या दरम्यान अखेर नानाशंकर सेठ यांचं निधन झालेलं. त्यानंतर आचार्य बाळशास्त्री जांभेकर, जन्म त्यांचा 6 जानेवारी 1812 आणि 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य दरवर्षी कोणता दिवस म्हणून साजरा करतं? पत्रकार दिन. कारण की मराठी भाषेचा पहिला न्यूजपेपर काढणारे व्यक्तिमत्व बाळकृष्ण जांभेकर. आता या जांभेकर साहेबांचा जर विचार केला तर हे लेखकसुद्धा होते, इतिहासकारकसुद्धा होते, समाजसुधारकसुद्धा होते. आणि खऱ्या अर्थाने पहिले समाजसुधारकांचं जे श्रेय जाते
ते जांभेकरांकडेच जाते. त्यामुळे महाराष्ट्राचे आद्य समाज सुधारक आपण त्यांना म्हणू शकतो. बघा, नाना शंकर शेठ आणि जांभेकर यांच्यामध्ये 2च वर्षाचा फरक आहे. त्यांचा जन्म 1810, यांचा जन्म 1812. पण तरीही खऱ्या अर्थाने समाज सुधारणा महाराष्ट्रात किंवा मुंबईमध्ये आधी जांभेकर साहेबांनी सुरू केली. नाना शंकर शेठसुद्धा गुंतलेले होते, पण त्यांनी राजकीय सुधारणा जास्त केलेल्या आहे सामाजिक सुधारणेच्या कंपॅरिझनमध्ये. मग जांभेकरांचा विचार 6 जानेवारीला त्यांचा जन्म झालेला रत्नागिरी इथे, राजापूर तालुक्यामध्ये पोंभुर्ले इथे. मराठी वृत्तपत्राचे जनक त्यांना म्हटलं जाते. 1832ला पहिला मराठी वृत्तपत्र दर्पण हे यांनी सुरू केलेलं आहे. पहिलं न्यूजपेपर होतं ते मराठीचं, त्यामुळे आपल्याला महत्त्वाचं आहे. देन 1840ला पुन्हा दिग्दर्शक नावाचं त्यांनी सेकंड न्यूजपेपर सुरू केलेलं होतं. आता हे जे न्यूजपेपर सुरू केलेले, त्यानंतर काही पुस्तकं लिहिलेली होती. एक मराठी भाषेतली पुस्तक लिहिलं त्यांनी, शून्य लब्धी. हिलासुद्धा मराठी भाषेचं पहिल्या महाराष्ट्रीयन व्यक्तीने लिहिलेलं एक प्रॉपर पुस्तक म्हणून ओळखलं जातं. त्यांनीसुद्धा भरपूरशा समाज सुधारणा केल्या. काही राजकीय कामामध्ये सुद्धा ते गुंतलेले होते. शाळेमध्ये शिकत असताना हुशार विद्यार्थी होते. म्हणजे त्यांचा जन्म बघा पोंभुर्लेला आहे, राजापूर तालुका, रत्नागिरी. तिथनं मग ते उच्च शिक्षणासाठी आणि बेसिकली इंग्रजी शिक्षणासाठी मुंबईला आलेले. मुंबईमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. जेव्हा ते शाळेत शिकत होते तेव्हा ते स्वतः शाळेत शिकवत होते गणित. ज्या शाळेमध्ये ते स्टुडंट होते त्या शाळेमध्ये ते टीचरसुद्धा होते आणि ते मुलांना मॅथ्स हा विषय शिकवायचे. हुशार व्यक्तिमत्व होती. त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकरण घडलेलं आहे ज्याला शेषाद्री प्रकरण या नावाने ओळखलं जातं. शेषाद्री नावाची एक फॅमिली आणि त्यांना 2 मुलं होते. मोठा मुलगा होता नारायण आणि छोटा मुलगा होता श्रीपाद. आता नारायण आणि श्रीपाद ज्या शाळेमध्ये शिकायचे त्याच्याच बाजूला एक मिशनरीची शाळा होती आणि मिशनरी मुलांसोबत राहून राहून नारायणचं पूर्ण मत परिवर्तन झालं आणि त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करून ख्रिश्चन धर्म स्वीकारला. नारायण मोठा मुलगा, श्रीपाद छोटा मुलगा. नारायणनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता मिशनरी मुलांच्या सोबत राहून. आता हा मोठा वादंग उठला मुंबईमध्ये की नेमकं कसं काय झालं. एक हिंदू मुलगा जो आहे त्यांनी, आणि असंही नाही की तो ॲडल्ट आहे, छोटा मुलगा आहे, त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. श्रीपादनी अजूनही धर्म स्वीकारला नव्हता, पण श्रीपाद ऑलमोस्ट त्याच मार्गावर होता. तर त्या श्रीपादला स्वधर्मामध्ये वापस आणण्याकरिता जांभेकर साहेबांनी त्यांना काशीला घेऊन गेले, बनारसला. तिथे त्यांचं शुद्धीकरण केलं आणि त्यानुसार त्यांना हिंदू धर्मामध्ये परत घेऊन आले. पण पुरोहितांचा याचा प्रचंड विरोध होता. पुरोहितांचा पक्का विश्वास होता की श्रीपादसुद्धा भ्रष्ट झालेला आहे. श्रीपादनीसुद्धा त्यांनी धर्म जरी स्वीकारला नसेल तरी पण त्याचं मन आता त्या धर्माकडे आहे, त्यामुळे त्याला या धर्मामध्ये आणू नका. पण तरीही जांभेकर साहेबांनी त्यांना धर्मामध्ये आणलं. त्याचा प्रचंड विरोध झाला. अखेर जांभेकर साहेबांना जातीतनं बॅन केलं गेलं होतं. एवढंसुद्धा त्यांनी सहन केलेलं. हे कर्ते समाजसुधारक होते, हे बोलके समाजसुधारक नव्हते. हे एक इतिहासकारकसुद्धा होते आणि इतिहासकारक असताना ते एका शिलालेख, वनवेश्वराच्या शिलालेखेमध्ये तिथला अभ्यास करण्याकरता गेलेले होते पुरातनाचा. आणि तिथे अभ्यास करत असताना ती एक मोठी केव आणि आतमध्ये त्यांचा अभ्यास सुरू आहे की नेमके कुठल्या काळातले काय आतमध्ये चित्र आहेत किंवा लिखाण आहेत. त्यात त्यांना प्रचंड ताप आलेला आणि त्या तापातनं ते तिथनं कधीच उभारू शकले नाही, ते बाहेर येऊ शकले नाही आणि त्याच तापामध्ये अखेर त्यांचं निधन झालं. हे महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक आणि हेच महाराष्ट्राचे असे व्यक्ती यांनी मराठी भाषेचं पहिलं न्यूजपेपर सुरू केलं. दर्पणवर खूपदा प्रश्न पडलेली आहेत, वर्षावर प्रश्न पडलेली आहेत, न्यूजपेपरवर प्रश्न पडलेले आहेत. आणि दर्पण नंतर दुसरं न्यूजपेपर जे त्यांनी सुरू केलं होतं दिग्दर्शक, ते दोन्ही न्यूजपेपर महत्त्वाचे. त्यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर, त्यांचा जन्म वसईजवळ तरखड गावामध्ये झालेला, त्यामुळे त्यांना तरखडकर असं नाव पडलेलं. यांचा जर विचार केला तर यांना महाराष्ट्राचे या नावाने ओळखलं जातं. मराठी भाषेचे पाणिनी असं सुद्धा त्यांना ओळखलं जातं. त्यांनी 2 महत्त्वाच्या संस्था स्थापन केलेल्या, एक तर 1849 आणि त्याच्या आधी 1844ला. 1844ला त्यांनी मानव धर्म सभा सुरू केलेली होती सुरतला आणि 1849ला परमहंस सभा स्थापन केली होती मुंबईला. दोघांवरही प्रश्न पडलेले आहेत की नेमके या संस्था कुठे स्थापन केल्या गेलेल्या. मानव धर्म सभा आणि परमहंस सभा या दोघांचे उद्देश एकच होते, हिंदू धर्माच्या कुप्रथेला विरोध करणे, मूर्तीपूजेला विरोध करणे, विधवा पुनर्विवाहाला उत्तेजन देणे, महिलांना एज्युकेशन देणे, सर्व जात सर्व धर्म एक आहे, एकच ईश्वर आहे, वर्णभेद करायचा नाही, जातपात मानायची नाही, अशा उद्देशाने या दोनही संघटना स्थापन झाल्या. त्यातली जी मजबूत संघटना होती ती परमहंस सभा होती. पण या दोन्ही संघटना गुप्त होत्या.
म्हणजे गुप्त होत्या म्हणजे त्या खुल्या खुल्या काम करत नव्हते, ते गुप्त राहून काम करत होते समाजसुधारकांचं. मुद्दा काय आहे की तो काळ असा आहे की सहजतेने समाज असं मूर्तीपूजेला विरोध करणे किंवा विधवांच्या पुनर्विवाहाला उत्तेजना देणे हे मान्य करणार नाही. त्यामुळे ही मंडळी लपून छपून काम करायची. या परमहंस सभेचा कोणालाही सदस्य व्हायचं असेल तर त्याला 3 स्टेजमधनं जावं लागायचं. त्याला सगळ्यात आधी तर अस्पृश्य समाजाच्या व्यक्तींनी तयार केलेलं जेवण खावं लागायचं. या व्यतिरिक्त ख्रिश्चन व्यक्तींनी तयार केलेली पाव खावी लागायची. त्यानंतर मुस्लिम समाजाच्या व्यक्तीचं हातचं पाणी प्यावं लागायचं. 3ही जो क्रायटेरिया होता तो पूर्ण करणारा व्यक्ती या सभेचा सदस्य व्हायचा. आता भरपूरसे सदस्य झालेले, पण गुप्त संघटना होती. आता ह्या ज्या सदस्यांची यांची जी लिस्ट होती, ज्या डायरीमध्ये लिहिलेली होती, ती डायरी, ती लिस्ट यांच्या ऑफिसमधनं झाली गायब. मग गायब झाली तर सर्व भिले की बाबा आता जर बाहेर पडली ती डायरी, आमची नाव बाहेर पडले तर समाजाला कळून जाणार की बाबा आम्ही काय काम करतो तो. त्यामुळे सर्व सदस्यांनी हात वर करून टाकले. कोणी मग त्यानंतर मग त्या ऑफिसमध्ये त्यांनी पाय ठेवला नाही आणि अशा प्रकारे पुढे परमहंस सभा हिचं काही अस्तित्व राहिलं नाही. यांनी भरपूरसे कार्य केले, भरपूरसे कार्य करण्याचा विचारसुद्धा केला, प्रयत्नसुद्धा केले, पण त्यांच्या जीवनाची अखेरचा काळ 1 वर्षामध्ये त्यांचे 2 मुलं त्यांचं निधन झालं आणि त्या झटक्यातनं ते कधीच बाहेर निघू शकले नाही आणि म्हणूनच त्यातनंच त्यांचं अखेर निधन झालेलं. त्यानंतर गोपाळ हरी देशमुख, जन्म 18 फरवरी 1823ला. त्यांचं मूळ नाव सिद्धेय. जे देशमुख आहे त्यांना मिळालेली पदवी आहे देशमुखीची. त्यांचं मूळ नाव मात्र सिद्धेय आणि यांना जनतेतर्फे लोकहितवादी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. आता यांची काय स्टोरी होती? ॲक्च्युली हे घरचे श्रीमंत होते, पण अचानकपणे त्यांच्या जीवनामध्ये गरिबी आली. आता गरिबी येण्याचं मागचं कारण असं होतं की आपण जेव्हा 1818चं 3रं मराठा युद्ध शिकलेलो त्यामध्ये बघा पेशवा होता आणि पेशवाचा जो सेनापती होता तो बापू गोखले. त्या बापू गोखलेकडे गोखलेचा अतिशय जवळचा एक अधिकारी जो होता तो अधिकारी होता गोपाळ हरी देशमुख यांचे वडील. आता तो बापू गोखले म्हणजे पेशव्याच्या सेनापतीचाच अधिकारी आहे. तर देशमुख साहेबांना 3 गावाची जमीनदारी मिळालेली, म्हणजे एक प्रकारची जागीरदारी मिळालेली होती. त्यामुळे त्यांना देशमुख हे नाव मिळालेलं. त्या 3 गावाचं रेव्हेन्यू जे राहायचं ते देशमुख साहेबांकडे यायचं. पण 1818ला पेशवाईची समाप्ती झाली, मराठा सत्ता संपुष्टात आलं, पूर्ण मुंबई हे इंग्रजांच्या हातामध्ये आलं. नवीन गव्हर्नर नेमला गेला, तो गव्हर्नर एल्फिस्टन होता. एल्फिस्टन मुंबईचा गव्हर्नर झाला आणि त्याच्या सन्मानासाठी एक मोठा एक पार्टी अरेंज करण्यात आलेली होती. त्या पार्टीमध्ये आता बापू गोखले तर मारलाच गेला होता युद्धामध्ये, आष्टाच्या युद्धामध्ये. पेशवाला तर कानपूरमध्ये ठेवण्यात आलं. हा जो बापू गोखलेचे जे अधिकारी होते आणि जेही प्रमुख व्यक्ती होते मुंबईच्या आसपासच्या एरियाचे, त्या सर्वांना इन्व्हाइट करण्यात आलं होतं एल्फिस्टनच्या त्या फंक्शनमध्ये. त्या फंक्शनमध्ये गोपाळ हरी देशमुखचे वडील हे जाऊ शकले नाही किंवा गेले नाही, जाणून बुजून त्याचा राग एल्फिस्टनला आला आणि त्या कारणाने त्यांच्या हातामध्ये ज्या 3 गावाची जहागिरी होती ना ते त्यांच्याकडनं काढून टाकली गेली आणि अशा प्रकारे मग त्यांच्या जीवनामध्ये अशी गरिबीची परिस्थिती एक आलेली. जर गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांच्या महत्त्वाच्या कामाचा विचार केला तर एक न्यूजपेपर निघायचं प्रभाकर, आणि त्या प्रभाकर न्यूजपेपरमध्ये यांनी जे आर्टिकल्स लिहिलेले आहेत त्यांना शतपत्रे या नावाने ओळखलं जाते. म्हणजे ऑलमोस्ट 108 आर्टिकल्स लिहिले होते त्यांनी त्या न्यूजपेपरमधनं. तर त्यांनी लिहिलेल्या आर्टिकल्सला शतपत्रे म्हणून ओळखलं जातं. त्या शतपत्र्यांवरच प्रश्न पडलेला आहे की शतपत्रे कोणी लिहिलेले आहे. प्रभाकर न्यूजपेपरमधनं आर्टिकल्स लिहिले गेले, जवळपास 108 ज्यांनी लिहिले ते गोपाळ हरी देशमुख हे होते. यांचा विचार केला तर यांना जस्टिस ऑफ पीस म्हणजे JPची पदवी मिळालेली होती. JPची पदवी याच्या आधी कुणाकुणाला मिळाली एकदा पुन्हा उल्लेख करून टाकूया. आपण जे पहिले समाजसुधारक बघितले नाना शंकर सेठ यांनासुद्धा JPची पदवी मिळालेली होती. त्यानंतर जांभेकरांनासुद्धा JPची पदवी मिळालेली होती आणि आता गोपाळ हरी देशमुख यांनासुद्धा JPची पदवी मिळाली. JP म्हणजे जस्टिस ऑफ पीस आणि जस्टिस ऑफ पीस म्हणजे जनतेच्या कल्याणासाठी राजाने नेमलेला प्रतिनिधी म्हणजे जस्टिस ऑफ पीस. क्लिअर आहे? तिघां बिलकुल विचारलं जाऊ शकते की खालीलपैकी कुणाला जस्टिस ऑफ पीसची पदवी मिळाली, तर त्यात देशमुखसुद्धा होते. ठीक. महाराष्ट्रातल्या प्रमुख समाजसुधारकापैकी पुन्हा एक समाजसुधारक डॉक्टर भाऊदाजी लाड यांचा जर विचार केला आपण तर त्यांचा जन्म तसा आजोडजवळ मांजरी गावाचा, पण त्यांचं मूळ गाव मात्र गोव्याचं होतं. गोव्याचं पारसे गाव हे त्यांचं मूळ गाव आहे. आता खूपदा समाजसुधारकांवर या मुद्द्यावर प्रश्न पडतातच की त्यांचं जन्मगाव कोणतं आणि त्यांचं मूळ गाव कोणतं. हे 2 मुद्दे बिलकुल धरून चाला. त्यांचं मूळ नाव रामचंद्र विठ्ठल लाड होतं. त्यांना कालांतराने भाऊदाजी लाड या नावाने ओळखलं जातं.
त्याचं सुरुवातीचं एज्युकेशन एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये झालेलं होतं मुंबईमध्ये. त्यानंतर जेव्हा मुंबईला एक ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना झाली तेव्हा मात्र त्यांनी ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. त्यांनी डॉक्टरीची पदवी घेतली. त्यांनी जी प्रॅक्टिस केली त्यात त्यांनी कुष्ठरोगावर एक उत्कृष्ट औषध शोधून काढलेली. या कारणाने त्यांना धन्वंतरी या नावाने ओळखलं जातं. आतापर्यंत याच मुद्द्यावर प्रश्न पडलेला आहेत की धन्वंतरी नावाने कुणाला ओळखलं जातं. तर भाऊदाजी लाड यांना नेमकं धन्वंतरी या नावाने ओळखलं जातं. यांनी अजून या व्यतिरिक्त काही सामाजिक कार्याचा जर विचार केला तर बेसिकली विधवा पुनर्विवाहावर त्यांनी प्रचंड कार्य केले. त्यांनी 1865च्या काळामध्ये एक संघटना स्थापन झाली होती, विधवा पुनर्विवाह संघटना. त्यात ते सक्रिय सदस्य होते आणि यांनी एका विधवेचं पुनर्विवाहसुद्धा घडवून आणलं. ॲक्च्युली 2 व्यक्ती होती, एक तर भाऊदाजी लाड होती आणि त्यानंतर आपण जे देशमुख शिकलो आहे ना ते देशमुख साहेबसुद्धा होते. पण गपचूप तो विधवा पुनर्विवाह करून घेण्यात आलेला होता समाजसुधारकांतर्फे. पुढे मात्र समाजामध्ये अशी न्यूज पसरली की एक गपचूपपणे मुंबईमध्ये एक विधवा विवाह झालेला आहे. तेव्हा मात्र जेव्हा ही गोष्ट जनतेपुढे आली तेव्हा देशमुख साहेबांनी हात वर करून टाकले की मी त्यामध्ये नव्हतो. मात्र भाऊदाजी लाड हे ठाम होते. अखेर यांच्यावर समाजाकडनं बहिष्कार टाकला गेला. ते त्यांनी सर्व सोसलं पण त्यांनी हात बाहेर काढला नाही. तर म्हणून आपण म्हणतो की अशा प्रकारचे 2 समाजसुधारकांची कॅटेगरी पडते. देशमुख साहेबांनी जरी विधवा पुनर्विवाह घडून आणला तरी पण जेव्हा प्रत्यक्षात ही बाब पुढे आली तेव्हा त्यांनी आपले हात वर करून टाकलेले होते. भाऊदाजी लाड मात्र आपल्या मुद्द्यावर ठाम होते. त्यानंतर विष्णूशास्त्री पंडित, जन्म त्यांचा 1827 साताऱ्याच्या बावधनला. यांनीसुद्धा विधवा विवाहास प्रोत्साहन दिले मोठ्या प्रमाणामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग की विष्णूशास्त्री पंडित ज्या न्यूजपेपरमधनं आर्टिकल्स लिहायचे त्या न्यूजपेपरचं नाव होतं इंदुप्रकाश. इंदुप्रकाश हे न्यूजपेपर तसं रानडे यांनी सुरू केलेलं होतं पण तरीही मोठ्या प्रमाणामध्ये आर्टिकल्स आणि एडिटोरियल पेज जे होते ते विष्णूशास्त्री पंडित हे लिहायचे. यांनीसुद्धा भरपूरसे कार्य केलेले आहेत विवाहाकरिता किंवा मुलींच्या शिक्षणाकरिता. हे सर्व महाराष्ट्राचे काही प्रमुख समाजसुधारक होते ज्यांनी राजकीय अथवा सामाजिक परिस्थितीमध्ये बेसिकली विधवा विवाहांच्या बद्दल किंवा मग महिलांच्या शिक्षणाबद्दल बऱ्यापैकी काम केलेलं. त्यातल्या त्यात जे महाराष्ट्रातल्या महिला समाजसुधारक होऊन गेल्या त्यांचा जर आपण विचार केला तर पंडिता रमाबाई. जन्म त्यांचा 1858चा आहे. मंगळूरमध्ये त्यांचा जन्म झालेला होता. अनंतशास्त्री डोंगरे यांची ती मुलगी होती. त्या अनंतशास्त्री डोंगरेला 2 मुलं होते, म्हणजे एक रमाबाई आणि एक त्यांचा एक मुलगा होता मोठा. लहानपणी असतानाच पंडिता रमाबाईच्या आईचं निधन झालेलं आणि मग कालांतराने त्यांचे वडीलसुद्धा अनंतशास्त्री डोंगरेसुद्धा मरण पावलेले. मग ही 2 मंडळी बहीण भाऊ एकटेच राहायचे. त्यांनी आपलं एज्युकेशन पूर्ण केलं. संस्कृतचे गाड्या पंडिता होत्या रमाबाई. त्यांचं प्रचंड ज्ञान त्या संस्कृत भाषेमध्ये होतं. पुढे मग त्या कलकत्त्याला गेलेल्या आणि कलकत्त्यामध्ये त्यांचं संस्कृतीचं ज्ञान बघून त्यांना कलकत्त्याच्या सिनेट हॉलमध्ये पंडिता आणि सरस्वती या 2 पदव्या दिल्या गेल्या. कालांतराने त्यांचे जे बंधू होते त्या बंधूंचं सुद्धा निधन झालेलं. मग रमाबाई एकट्या पडल्या. मग त्या काळामध्ये त्यांनी विवाह केला आणि तो जो विवाह होता त्यांनी जो केलेला तो त्यांच्या जातीच्या खालच्या जातीच्या मुलासोबत केलेला होता. बिपिन बिहारी दास असं त्याचं नाव होतं. आता तो खालच्या कुळाचा व्यक्ती होता. रमाबाई जे आहे त्या वरच्या कुळाच्या आहेत. त्यामुळे समाजाने या लग्नावर बहिष्कार टाकला आणि रमाबाईला अखेर कलकत्तामधनं बाहेर निघावं लागलं. आता हा जो एक प्रकारचा जातीवाद होता, धर्मवाद होता की त्यांनी जे विवाह केलं म्हणून त्यांच्यावर बहिष्कार टाकला गेला, हा भाग त्यांना मुळीच पटला नाही आणि त्यामुळे तेव्हाच त्यांनी ठरवलेलं की त्या हिंदू धर्मामध्ये न राहता त्या ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करणार. तेव्हापासूनच त्यांच्या मनामध्ये ती बाब होती. पुढे त्यांना मुलगी झाली मनोरमा. मनोरमा झाल्यानंतर कालांतराने त्यांचे जे हजबंड होते बिपिन बिहारी दास त्यांचंसुद्धा निधन झालं. त्यांनी जीवनामध्ये प्रचंड त्रास सोसलेला आहे. आधी त्यांची आई, त्यानंतर वडील, त्यानंतर मोठे बंधू, त्यानंतर त्यांचे जे हजबंड होते. आता मनोरमासोबत त्या एकट्या राहू लागलेल्या. भारतामध्ये असताना त्यांचे जर प्रमुख कार्याचा विचार केला तर 1882ला जेव्हा हंटर समिती नेमली गेलेली होती एज्युकेशन संबंधी, त्या ड्राफ्टवर मेमोरंडमवर महात्मा ज्योतिबा फुलेसोबत पंडित रमाबाई यांचीसुद्धा सही होती. या व्यतिरिक्त 1892ला जेव्हा संमती विधेयक कायदा मांडला गेला होता, एज ऑफ कौन्सिल ॲक्ट, त्यावरसुद्धा यांचं समर्थन होतं. पण त्यांनी भारत देश पुढे सोडून टाकला आणि त्या अमेरिकेमध्ये गेल्या. अमेरिकेमध्ये जाऊन
नेमकं तिथे मठामध्ये राहून तिथे त्यांना सामाजिक कार्य करायचे होते आणि हिंदू धर्माचा त्याग करून ख्रिश्चन धर्म स्वीकारायचा होता. अखेर 1883ला त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. इंग्लंडमध्ये बॉटिस्ट चर्चमध्ये त्यांनी त्या धर्माचा स्वीकार केलेला. मग ते भारतामध्ये आले परत आणि भारतामध्ये येऊन त्यांनी भरपूरसे काही सदन टाकलेले. त्यातल्या त्यात 1889ला शारदा सदन मुंबईमध्ये टाकलेलं होतं. मग तेच पुढे पुण्यामध्ये हलवलं गेलं 1890ला. त्यालाच पुढे मग केडगावला हलवण्यात आलं 1898ला. त्याला मुक्ती सदन या नावाने ओळखलं जातं. आता हे जे शारदा सदन किंवा मुक्ती सदन होते यामध्ये बेसिकली जे विधवा महिला राहायच्या त्यांच्या राहायची शिक्षणाची सोय त्या करायच्या. आता त्यासुद्धा गंभीर परिस्थिती त्यांना नेमकं सोसावी लागलेली. काही चांगल्या बाबीसुद्धा झाल्या, काही वाईट बाबीसुद्धा झाल्या. यांच्याच हॉस्टेलमधली पहिली जी मुलगी होती त्या पहिल्या मुलीसोबत लग्न करणारे जे व्यक्तिमत्व होते ते होते आपले कर्वे साहेब. यांच्याच हॉस्टेलतली पहिली विधवा. पण यांच्याच हॉस्टेलमध्ये एक घटना अशी झालेली होती की त्यामुळे यांची हॉस्टेल बंद करण्याची वेळ आलेली. एक विधवा मुलगी जी त्या हॉस्टेलमधनं एका व्यक्तीसोबत पडून गेलेली होती. त्यामुळे समाजाकडून प्रचंड बहिष्कार झालेला की तुम्ही काय चालून ठेवलेलं आहे. आणि तसंही पुण्यामध्ये ही संस्था आणि बघा सर्व सामाजिक कार्य जर बघायला गेलं तर पुण्यापासून सुरू झालेले. प्रचंड बहिष्कार टाकला गेला आणि त्याचमुळे मग त्यांनी ते जे पुण्यामध्ये शारदा सदन होतं ते पुढे मग केडगावला हलवलं. मुक्ती सदन त्यांनी तिथे सुरू केलं. अंध मुलांसाठी त्यांनी बर्तनी सदनसुद्धा सुरू केलेलं होतं. असे भरपूरसे हॉस्टेल्स होते जे त्यांनी सुरू केलेले. 1919ला त्यांना केसरी हिंदची पदवीसुद्धा देण्यात आली. ते युरोपामध्ये असताना बोस्टन शहरामध्ये त्यांनी एक संस्था सुरू केली होती रमाबाई असोसिएशन. अखेर 1922ला